नमस्कार मित्रांनो, माझी वय 19 वर्षाची आहे. मी जळगावला राहत होती. ही घटना माझ्यासोबत तेव्हा घडली जेव्हा माझा पाय मुरगळला आणि माझ्या कमरमध्ये लचक आली होती. माझा काका माझी मालिश करायला लागला आणि मालिश करता करता त्याने माझ्यासोबत जे नाही करायचं होतं ते केलं. माझा काका तिथे राहून नोकरीची तयारी करत होता. आता उन्हाळ्याचं वेकेशन होतं म्हणून ते आमच्याकडे आले होते. ते माझ्यापेक्षा फक्त 2 वर्षाचे मोठे होते. ते बघायमध्ये खूप सुंदर आणि हँडसम दिसत होते. आम्ही दोघेजण एकमेकांसोबत खूप गप्पा मारायचो. दोघांचं खूप चांगलं जमायचं. आम्ही एकमेकांसोबत सगळ्या गोष्टी शेअर करायचे. फक्त प्रेमाच्या गोष्टी आमच्याजवळ राहायचे. वेकेशन असल्यामुळे आम्ही दोघेही मोबाईलमध्ये गेम खेळत राहायचो. एके दिवशी माझ्या मामाचा फोन आला आणि मम्मी पप्पांना मामाच्या घरी जावं लागलं. मी आईला विचारलं, तुम्ही घरी केव्हा येणार? तर तिने सांगितलं, आम्ही संध्याकाळीपर्यंत घरी येऊन जाऊ. तू तुझ्या काकांसोबत राहा आणि वेळेवर जेवण करून घे. मग ते दोघेजण गेले. काका मोबाईलमध्ये ऑनलाईन गेम खेळत होता. मी काकाजवळ जाऊन बसले. दोघेही मोबाईल बघत होतो. काका मला बोलू लागला, चल आपण लूडो खेळूया. मग आम्ही दोघी लूडो खेळू लागलो. खेळता खेळता काका बोलू लागले, जर याच्यात जो हरला त्याला समोरचा व्यक्ती जे सांगेन ते करावं लागेल. मी होकार दिला. लूडो खेळता खेळता आम्ही दोघी एकमेकांच्या खूप जवळ आलो. त्याच्या हाताचा स्पर्श माझ्या हाताला होऊ लागला. आमच्या दोघांचा चेहराही एकमेकांच्या खूप जवळ येऊ लागला. त्याच्या होठांचा स्पर्श माझ्या होठांना होऊ लागला. मला लाज वाटू लागली म्हणून मी तिथून उठून माझ्या रूममध्ये गेली. मला माझ्या रूममध्ये जाऊन खूप वेगळं वाटत होतं. समजत नव्हतं की काय करावं. त्या विचाराने मला गरमी होऊ लागली. मग मी आंघोळीला गेली. आंघोळ करता करता मला टीव्हीचा आवाज आला. मला समजलं की काका त्याचा मूड चेंज करण्यासाठी टीव्ही बघत असेल. मीही पटकन आंघोळ करून लागले, पण मी कपडे घेण्याचं विसरले. मग मी आंघोळ झाल्यावर रुमाल गुंडाळून तशीच बाहेर आले. जशी मी बाथरूममधून बाहेर आले तसा माझा पाय सरकला आणि मी धड करून पडले. माझ्या पडण्याचा आवाज माझ्या काकाला ऐकू गेला नाही, कारण की तो टीव्ही बघत होता. मी उभी होण्याचा प्रयत्न केला, पण माझ्याकडून उभं राहिलं जात नव्हतं. मी काकांना जोरात आवाज दिला. माझा आवाज ऐकून काका पटकन माझ्या रूमकडे धावत आले. माझ्याकडे बघून ते मागे वळले. ते लाजले होते, पण त्यावेळेस लाजण्याची काही गोष्ट नव्हती. मी काकांना आवाज देत बोलू लागले, काका मला उठवा. तेवढ्यात ते बोलू लागले, मी नाही करू शकत. मी त्यांना बोलू लागले, काका माझ्याकडून थोडी पण हालचाल होत नाही आहे. तेवढ्यात माझे काका बोलू लागले, तू काही घातलं नाही आहे. मी माझ्या शरीराकडे बघू लागले तर माझा रुमाल दूर पडला होता आणि मला खूपच जोराने दुखत होतं. आता काय करावं मला काही समजत नव्हतं. मी काकांना बोलू लागले, तुम्ही काहीही करा, पण मला इथून उचला. काका हिम्मत करून माझ्याजवळ आले. त्याने मला उभं केलं. तो माझ्या घड्याच्या खाली बघू लागला. काकाने मला दोन्ही हातात उचलून उभं केलं होतं. माझे पाय आणि कमर खूप दुखत होतं. माझे हात-पाय थरथरत होते. काका माझ्यावरती रुमाल गुंडाळून काकाचा हातही थरथरत होता, पण त्याची नजर माझ्या शरीराकडे होती. मी चालण्याचा प्रयत्न करत होती, पण माझ्याकडून चाललं जात नव्हतं. काकाने मला दोघे हातात उचलून आणि मला पलंगावर झोपवलं आणि पटकन पप्पांच्या रूममध्ये गेला आणि माझ्या पायाला लावण्यासाठी ट्यूब घेऊन आला. तिथून आल्यावर तो मला बोलू लागला, चल मी तुला क्रीम लावून देतो. पहिले तर मला असं वाटलं की मी काकाला नकार देऊ, पण माझ्या कमरेत खूप दुखत होतं, त्यामुळे मी त्याला नकार देऊ शकले नाही.
काकाने मला एका साईडला केलं आणि माझ्या कंबरवर क्रीम लावू लागला. क्रीमने मालिश करण्याने मला आराम भेटला आणि त्याचबरोबर मला मजाही खूप येत होती. समजत नव्हतं की मला कुठलं सुख भेटत आहे. तेवढ्यात अचानक गाडीचा हॉर्न वाजला. आम्ही दोघेही घाबरलो. काका पटकन जाऊन TV बघू लागला आणि मी कपाटमधून माझे कपडे काढून घालू लागले. क्रीम लावल्याने मला खूपच आराम भेटला होता. जेव्हा मम्मी पप्पा घरात आले तेव्हा आम्ही दोघेही TV बघत होतो. मी पटकन चालून काकाजवळ बसून गेले होते. मी घरात आल्यानंतर आम्हा दोघांना विचारू लागले, तुम्ही दोघे काय करत आहात? तेवढ्यात काका बोलू लागला, आम्ही दोघेही खूप मस्त पिक्चर बघत आहे. तुम्हीही बसा आमच्याजवळ, तुम्हालाही खूप मजा येईल. थोडा वेळ सगळेजण बसून TV बघू लागले. मग नंतर एक एक करून आपल्या रूममध्ये जाऊ लागले. दुसऱ्या दिवशी सकाळी मी नाश्ता करण्यासाठी डायनिंग टेबलवर बसले होते. तेवढ्यात मम्मी बोलू लागले, जा काकांना बोलून आण, नाश्ता तयार झाला आहे. थोड्या वेळाने काका खाली आले. मग आम्ही नाश्ता करू लागलो. काका टेबलच्या खाली माझ्या पायांना पाय लावत होता. माझी नजर काकाकडे गेले. आम्ही दोघांनी एकमेकांकडे बघितले आणि लाजेने खाली नजर केली. माझ्या अंगात जणू आग निर्माण झाली असं मला झालं. मी चुपचाप खाऊ लागले. मी नाश्ता पूर्ण केल्यानंतर माझ्या बेडरूममध्ये गेले. मी इकडे तिकडे बघितले आणि काकाकडे बघितले. काका घामाने ओले झाले होते. मलाही तेवढाच घाम येत होता. समजत नव्हतं की हे सगळं कसं काय होत आहे. ही माझी शरीराची गरम उष्णता बाहेर निघत आहे आणि हे सगळं काकांच्या स्पर्शामुळे होत आहे. पण मला हे सगळं असं काकासोबत करायचं नव्हतं, कारण की आमचं नातं काका आणि मुलीचं आहे. मी काकाकडे गेले आणि बोलू लागले, काका, हे बरोबर नाही. आपण दोघी खूप चुकीचं करत आहोत. तुम्ही माझे वडीलसारखे आहात आणि मी तुमची मुलगी. आपलं हे नातं खूप प्रेमाचं आहे आणि याला प्रेमानेच ठेवू. त्यावर काका बोलू लागले, मी तुला कधी खराब नजरेने बघितलंच नाही. मी तुला माझ्या मुलीप्रमाणेच समजलं आहे. तुला एकटीला बोर होतं म्हणून मी तुला आनंद आणि खुशी देण्याचा प्रयत्न करतोय. तुझ्या चेहऱ्यावर नेहमी आनंद राहावा असं मला वाटतंय, म्हणून मी तुला हसवण्याचा प्रयत्न करतोय. तर मित्रांनो, ही आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन रोमॅन्टिक स्टोरीमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.